नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्राचा, मराठीचा, मातोश्रीचा आणि मनसेचा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही पक्षांची युती ही काही 4 ते 5 जागांच्या जो काही तणाव होता त्यामुळे ती अडलेली होती. पण आता तो तणाव संपलेला आहे. जागांचा तिढा होता तो मिटलेला आहे. या जागा म्हणजे आपण एक 2-3 दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यामध्ये वरळी आहे, शिवडी आहे, माहीम आहे, दादर आहे, इकडे विक्रोळी, भांडूप या ज्या काही मराठी बहुल ज्या मराठी जागा होत्या या जागांवरनं तिढा होता, पण तो आता संपलेला आहे. त्यामुळे हे दोन बंधू आता 2 दिवसामध्ये कधीही आपल्या युतीची घोषणा करतील असं बोललं जात आहे. माझ्या मते ही शक्यता जास्त उद्याच आहे. उद्याच हे दोघं पत्रकार परिषद घेतील आणि युतीची घोषणा करतील. उद्या यासाठी, कारण उद्या आहे 23 डिसेंबर, उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा पहिला दिवस आहे. उद्यापासून ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज हे भरायचे आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवसात ही कदाचित घोषणा होण्याची शक्यता आहे. जितकी लवकर होईल तितके पुन्हा उमेदवारांची नावं घोषित होतील, उमेदवारांना अर्ज भरता येतील. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया पटपट व्हावी यासाठी कदाचित ही घोषणा उद्या होऊ शकते. आता याच्यामध्ये उमेदवारी वगैरे काही जाहीर झाली आहे का, तर ते आत्तापर्यंत लगेच काही आपल्यापर्यंत येणार नाही. पण एवढं नक्की आहे की यांच्यामध्ये जी काही बोलणी झालेली आहे त्यानुसार 137 जागा या शिवसेना ठाकरे गट लढवेल असं एकूण चित्र आहे. जवळपास 70 ते 75 जागा या मनसेला दिल्या जातील आणि मग त्यानंतर 15-20 जागा, 15 किंवा 15च आपण म्हणूयात, 15 जागा या राष्ट्रवादीला दिल्या जातील. आता राष्ट्रवादीला 15 जागा हे अगदी बरोबर आहे, कारण राष्ट्रवादीची ताकद जर मुंबईतली आपण बघितली तर ती काही फार नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी 15 जागा या ओके आहेत, म्हणजे त्यांना काही अडचण असणार नाही. दुसरं जर आपण बघितलं तर 70-75 जागा या मनसेकडे येण्याची शक्यता आहे. आता मनसेच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर मनसेसाठी म्हणजे खूपच जागा या मनसेला मिळत आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण मागच्या 2 निवडणुकांचा म्हणजे महापालिका निवडणुकांचा, मग ती 17 मधली असेल, माझ्या मते 12 मधली असेल, या दोन्ही महापालिका निवडणुकांचा जर आपण विचार केला आणि त्यातला मनसेचा परफॉर्मन्स जर का आपण बघितला तर त्या दृष्टीनं मनसेला खूप जागा मिळत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि तिसरं म्हणजे 137 जागांवर स्वतः ठाकरे गटाची शिवसेना 137 जागा लढवणार आहे. ते अगदी स्वाभाविक आहे, कारण या तिघांमध्ये सगळ्यात आत्ता प्रबळ जे आहे ते शिवसेना आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेनेला या वेळेला मुंबईमध्ये, कारण तुम्हाला 2017चा शिवसेनेचा सगळ्यांना आपल्याला परफॉर्मन्स माहिती आहे, 84 जागा या शिवसेनेकडे आलेल्या होत्या. त्यामुळे एक तर मुळामध्ये त्या 84 जागा टिकवणं, त्या मिळवणं हे क्रमप्राप्त आहे. ते यासाठी सुद्धा आहे, कारण जर का महापालिकेवर सत्ता आणायची आहे तर तेवढी घौडदौड ही ठाकरे गटाला करावी लागणार आहे. त्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच आपण बघितलं, नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, यांचे जे निकाल लागले याच्यामध्ये शिवसेना शिंदे गट जो आहे यांनी जवळपास 54 ते 55 नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत. आणि हा त्यांचा खूप मोठा स्ट्राईक रेट सुद्धा याच्यामध्ये राहिला आहे. आणि त्यामुळे ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत तरी सर्वाधिक जागा मिळवून सत्ता मिळवणं हे क्रमप्राप्त आहे. ते यासाठी आहे कारण शेवटी खरी शिवसेना मग कुणाची, हा जो एक प्रश्न सातत्याने विचारला जातो त्याला जर का उत्तर द्यायचं असेल तर शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक जागा, जितक्या जागा ते म्हणजे एकतर उमेदवार उभे करतील तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे त्याच्यावर 137 उमेदवार ते उभे करण्याच्या तयारीत आहेत. आणि अधिकाधिक जागा निवडून आणणं म्हणजे मागच्या वेळेला 84 जागा होत्या, या वेळेला तो आकडा किमान 100
ते 110 वर जाणं किंवा 100 पर्यंत तरी येणं हे उद्धव ठाकरे गटासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा सगळ्या अर्थांनी जर आपण बघितलं तर जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आपल्या समोर येतोय 137, 70 ते 75 आणि 15, तर ते अतिशय योग्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातल्या युतीची घोषणा जसं मी म्हटलं तसं पुढच्या 2 दिवसामध्ये होईल. ती प्रामुख्याने उद्या होण्याची जास्त शक्यता आहे. आता एकीकडे हे चित्र आहे तर दुसरीकडे आपण बघतोय की काँग्रेस जी आहे, काँग्रेसनी फायनली स्वबळावर जाण्याचाच निर्णय घेतलेला आहे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात आले की तुम्ही आमच्याबरोबरच आपण एकत्र लढूयात, राज ठाकरे यांच्या समवेत आपण सगळे एकत्र लढूयात. जर एकत्र लढलो तर भाजप असेल, महायुती असेल, यांच्यासमोर आव्हान निर्माण करणं हे सहज शक्य होईल. पण काँग्रेसने एकूण विचार केलेला दिसतोय. काँग्रेसने स्वबळावर जाण्याचीच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेस हा स्वबळावर निवडणूक लढवतोय. एका अर्थाने आपण जर का काँग्रेसच्या बाजूने विचार केला तर काँग्रेसचं त्याही त्यांच्या बाजूने विचार केला तर बरोबर आहे. ते यासाठी आहे कारण जेव्हा महाविकास आघाडी ही एक अलायन्स तयार झाली, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि असं लक्षात आलं की या अलायन्समध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक काँग्रेस बरोबर असण्याचा फायदा जर कुणाला झाला असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झाला. कारण काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार राहिलेला आहे, अल्पसंख्याक मतदार, हा अल्पसंख्याक मतदार हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनी अधिक वळलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि मग तेवढा जो मराठी मतदार आहे तो काँग्रेसच्या बाजूनी वळला का? म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बरोबर असणारा जो मराठी मतदार आहे तो काँग्रेसच्या बाजूनी वळला का? तर त्याचं उत्तर असं आहे की नाही, तो त्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्याकडे झुकलेला नाही. ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत, शिवसेनेचे उमेदवार नाहीत, अशा ठिकाणच्या मतदारांनी जर शिवसेनेचा उमेदवार नाही आहे तर त्यानं भाजप बरोबर जाण्याला पसंती दिलेली हे बघायला मिळालेलं आहे. लोकसभेच्या वेळेला, विधानसभेच्या वेळेला सुद्धा तोच प्रकार घडलेला आहे. विधानसभेला सुद्धा अल्पसंख्याक मतदार जो आहे तो बहुसंख्येने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने राहिलेला आहे. याचं प्रमुख कारण असं आहे की अल्पसंख्याक मतदार जो आहे तो प्रामुख्याने हे बघतो की भाजपच्या विरोधामध्ये जोरदार विरोध करणारा कोणता पक्ष आहे किंवा भाजपला कोण सर्वाधिक टफ देऊ शकतोय विरोधी पक्षामध्ये, तर त्याच्या बाजूने हा अल्पसंख्याक मतदार उभं राहतो हे बघायला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे काँग्रेसला असं वाटलं की जरी आपण उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेलो तरी आपल्या पारंपरिक मतदाराचा फायदा हा उद्धव ठाकरेंना होईल, पण उद्धव ठाकरेंच्या मराठी मतदाराचा फायदा हा काँग्रेसला होत नाही आहे. आणि म्हणून मग काँग्रेसनी एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे. पण आता त्याच्यामध्ये गंमत अशी आहे, जी बातमी येते ती फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकरांची जी वंचित बहुजन आघाडी आहे, या वंचित बरोबर काँग्रेस आता युती करता आहे. आणि या बाबतीतली देखील घोषणा ही पुढच्या 1-2 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि हे जर बघितलं तर हे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर थोडीशी चिंतेची बाब यासाठी आहे कारण वंचित आधी मुळामध्ये खरं तर उद्धव ठाकरेंच्या बरोबर अलायन्स करणार होती, पण ते काही गणित जमलं नाही. आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेलाही अशा पद्धतीची खूप चर्चा झाली पण ते गणित जमलेलं नव्हतं. आता याच्यामध्ये असंही म्हटलं जातं की जे 2 ते 3% दलित आहेत यांनी किती मोठा प्रभाव पडणार आहे. पण हा प्रभाव जरी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकांमधनं पडत नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये हा जो दलित मतदार आहे मग त्याचा टक्का हा 2-2.5 कितीही जरी असा कमी वाटत असला तरी तो खूप मोठा प्रभाव टाकून जातो. आणि हेच काँग्रेसने ओळखलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेस वंचित बरोबर युती करण्याच्या तयारीत आहे. या दोघांची युती झाली आणि काँग्रेसला त्यातून एक मग त्याच्यातनं ॲश्युरन्स असा वाटतोय की जो आपला पारंपरिक मतदार आहे तोही आपल्या बरोबर राहील, एक दलित मतांचं समीकरण आपल्याबरोबर जुळलं जाईल आणि मग जी बाकीची इतर मतं आहेत ती आपल्याला वळवण्यामध्ये सोपेपणा येऊ शकतो. आणि त्यामुळे आता दुसरीकडे जसं इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा ही आता कधीही होऊ शकते, त्याचप्रमाणे काँग्रेस
आणि वंचितच्या युतीची घोषणा ही कधीही होऊ शकते. आता जेव्हा या चर्चा समोर येत आहेत, या दोघांच्या युतीच्या घोषणा होतील, तेव्हा आता खऱ्या अर्थाने महायुतीला सुद्धा आता ही भूमिका येत्या 1-2 दिवसामध्ये स्पष्ट करावी लागणार आहे की महायुती काय करणार आहे. महायुती ही महायुती म्हणून लढणार आहे का भाजप स्वबळावर लढणार आहे, मग शिवसेना स्वबळावर लढणार आहे, अजित पवार स्वबळावर लढणार आहेत, नेमकं काय चित्र असणार आहे हे आता महायुतीला सुद्धा स्पष्ट करावं लागणार आहे. स्पष्ट करताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जरी महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे एक वेळ एकत्र येऊन लढतील, पण भाजपने हे आधीच स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे, अजित पवार गट, हा जर का नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये मुंबईतली निवडणूक लढवणार असेल तर आम्ही राष्ट्रवादीला आमच्या सोबत घेणार नाही, ही भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे जरी महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र लढले तरी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी नसेल, हा त्यातला आत्ताचा भाग आहे. आता याच्या मागे सुद्धा एक राजकारण आहे, याच्या मागे सुद्धा एक स्ट्रॅटेजी आहे, याच्या मागे सुद्धा निवडणुकीचं गणित लपलेलं आहे. लक्षात घ्या, भाजपचं यश हे मतदारांची विभागणी, समोरच्या पक्षाच्या मतदाराची विभागणी ही जास्तीत जास्त जितकी होईल तितकं भाजपच्या दृष्टीनं ते फायद्याचं ठरतं. आता एकीकडे काँग्रेस हा वेगळा लढतोय, स्वबळावर लढतोय, काँग्रेस बरोबर वंचित जात आहे, आणि इकडे राष्ट्रवादी अजित पवार गट हा जर का वेगळा लढला आणि तो कोण चेहरा घेऊन लढणार आहे तर नवाब मलिक असतील किंवा सना मलिक असतील यांचे चेहरे घेऊन जर राष्ट्रवादी एकटी लढली तर मुस्लिम मतदार जो आहे याच्यामध्ये खूप वाटेकरी निर्माण होणार आहेत. म्हणजे मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं जरी तो वळत असला, आज 19% मुस्लिम हे मुंबईमध्ये आहेत असं जरी आपण म्हटलं तरी 19च्या 19 काही उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाणार नाहीत. आता काँग्रेस बरोबर जाणारा काही मुस्लिम मतदार असू शकतो, त्यांचा एक पारंपरिक मतदार म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. समाजवादी जो पक्ष आहे तो सुद्धा स्वतंत्र लढतोय, म्हणजे समाजवादी पक्ष सुद्धा काही जागांवर आपले उमेदवार उभे करतो आहे. आणि समाजवादी पक्षाने, कारण एक तर तो समाजवादी पक्षाच्या मागे अल्पसंख्याकांची ताकद ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, हेही आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे समाजवादी पक्ष देखील जर उमेदवार उभं करणार असेल तर ती एक चिंता म्हणून राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना बघावं लागणार आहे या गोष्टीकडे. आणि त्यातून मग अजित पवारांची राष्ट्रवादी जी नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या नेतृत्वामध्ये लढली जाईल, त्यामुळे मुस्लिम मतदारांमध्ये किंवा अल्पसंख्याक मतदारांमध्ये याचं विभाजन होताना आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्याचा फटका हा कदाचित राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता असेल. आता या बाबतीतही निश्चित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली असणार आहे, त्यावर देखील त्यांची रणनीती काय असेल ही ठरलेली असेल. म्हणून काल मी जो व्हिडिओ केलेला होता की त्यांचा मामू फॅक्टर, एम फॅक्टर, म्हणजेच मुस्लिम मतदार आहे, मराठी मतदार आहे, मराठी मतदारांना कसं आकर्षित करायचं, तर मराठी मतदारांसाठी राज ठाकरे आहेत, त्यांच्या सभा आहेत, राज ठाकरेंची मांडणी आहे, या योगे मराठी मतदार हा आपल्याकडे वळू शकतो आहे. पण मुस्लिम मतदार आहेत त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे अधिकाधिक प्रचार करताना आपल्याला बघायला मिळतील, किंवा त्या प्रभागांमध्ये उद्धव ठाकरे सेनेतले उमेदवार जे आहेत ते अधिकाधिक देण्याचा प्रयत्न सुद्धा त्या निमित्ताने होऊ शकतो. अशी काही रणनीती, म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना ही सगळी आव्हानं ही निश्चितपणाने माहिती आहेत. आणि त्यामुळे एकूण आपण हा सगळा आत्ता जो भाग समजून घेतोय तो सगळा भाग यासाठी समजून घेतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर महापालिकेच्या दृष्टीनं मुंबईतलं राजकारण नेमकं कसं वळणार आहे हे आपल्याला या निमित्ताने बघायचं आहे. आता याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना, एकनाथ शिंदे हे युती करतील ही देखील शक्यता दाट आहे. त्यांच्याकडनं अजून कोणतीही घोषणा झालेली नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी हे सांगितलंय की आम्ही महायुती म्हणून लढू. त्यामुळे हे एक समीकरण पुन्हा, आणि आत्ताच जो काही नगर परिषद, नगरपंचायत याचा जो निकाल लागलेला आहे की जो
अभूतपूर्व असा निकाल आहे महायुतीसाठी. आज 1 नंबरचा पक्ष हा भाजप ठरलेला आहे, 2 नंबरवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, 3 नंबरवर अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे. आणि नाही म्हणायला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी 4 नंबरवर म्हणणार नाही, उलट मी 3 नंबरवर असं म्हणेन की काँग्रेस, ज्या काँग्रेसची आशा आपल्याला वाटत नव्हती त्या काँग्रेसनी या पंचायत नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष म्हणून आपले जवळपास 35 नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत. तर त्यामुळे काँग्रेस देखील आत्ताच्या या निवडणुकांमुळे थोडासा आपल्याला कुठेतरी उभारी घेताना बघायला मिळतोय. अशा पद्धतीचं राजकारण आता मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला वळण घेताना बघायला मिळेल. वंचितच्या दृष्टीनं जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वंचितने सुद्धा या आत्ताच्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपले 5 नगराध्यक्ष हे निवडून आणलेले आहेत. आता वंचितचे जर का 5 नगराध्यक्ष आहेत तर या तुलनेमध्ये आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे किती निवडून आले याचा जर का विचार केला तर ती सुद्धा एक चिंतेची बाब निश्चित म्हणावं लागेल. आणि म्हणून मी म्हटलं की जो 2 ते 2.5% जरी एक दलित मतदार असला तरी त्याकडे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मध्ये डोळे झाक करून चालणार नाहीये. तर अशा पद्धतीने एकूण हे मुंबईचं महापालिकेच्या दृष्टीतनं राजकारण हे फिरताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आगामी काळामध्ये आणखीन वळणं काय येत आहेत, काय बदल होत आहेत हे बघणंही फार महत्त्वाचं आहे. पण आज आपल्या सगळ्यांच्या समोर जो एक प्रश्न होता, सगळे सातत्याने विचारत होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं काय होणार. तर आता त्यांच्या युतीसाठीचे सगळे अडथळे जे आहेत ते संपलेले आहेत आणि येत्या 2 दिवसामध्ये आपण म्हणूयात की हे 2 भाऊ आपल्या युतीची घोषणा नक्की करतील. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.